नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहर कारागृह पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षा या पेपरचे जो की दिनांक आज 10 मे 2026 रोजी झालेला आहे त्याचे पेपर संच ए या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, अकृत्रिम या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, अविचित्र. प्रश्न क्रमांक 2, आबालवृद्ध याचा खालीलपैकी अचूक अर्थ ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत. प्रश्न क्रमांक 3, घर सारव तर म्हणते कोणाडे किती या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय कोणता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, सांगितलेले काम करायचे सोडून नको त्या गोष्टींची चौकशी करणे. प्रश्न क्रमांक 4, आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी या म्हणीचा समानार्थी नसलेली म्हण कोणती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, चहापेक्षा किटली गरम. प्रश्न क्रमांक 5, समूहदर्शक शब्द नसलेला पर्याय ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, उंटाचा जुगडा. प्रश्न क्रमांक 6, साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव कोणते. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, केशव कुमार. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, अपरिचित. प्रश्न क्रमांक 8, ज्ञानबाची मेघ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, निरुत्तर करणारी बाब. प्रश्न क्रमांक 9, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा अलंकार ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अनन्वय. प्रश्न क्रमांक 10, असावा सुंदर स्वप्नातील बंगला या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून कोणता अर्थ सूचित होतो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 11, कोशिंबीर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कानडी. प्रश्न क्रमांक 12, नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर आजकाल ही क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारात मोडतात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सातत्यदर्शक. प्रश्न क्रमांक 13, मुलगा पुस्तक वाची या वाक्याचा काळ ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हणतात. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, विभक्ती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त ॲन्सर की बघणार आहोत, तुम्हाला किती मार्क पडले हे तपासण्यासाठी. कारण की कित्येकदा पोलीस भरती जे की ऑफिशियल वेबसाईट आहे ना त्याच्यामध्ये जी ॲन्सर की असते त्यासुद्धा चुकीच्या असतात. त्यासाठी आपण एक फक्त ॲन्सर की मार्क चेक करण्यासाठी हे उत्तर सांगत आहोत. व्हिडिओ म्हणजे डिटेलमध्ये नाही सांगत आहे, पण नंतर आपण नक्की प्रत्येक ह्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अतिशय फायदेमंद आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 15, देव या नामाचे अनेक वचन ओळखा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, देव. प्रश्न क्रमांक 16, च छ ज झ या वर्णांना अ लावून पण य न लावता जो उच्चार होतो त्याला डॅश असे म्हणतात. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 17, सूर्योदय या शब्दाचा समास कोणता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 18, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, महाप्राण व्यंजने. प्रश्न क्रमांक 19, पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पुनःविसर्ग अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती. प्रश्न क्रमांक 20, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. ऑप्शन 1 भोळसर, ऑप्शन 2 भोळसट, ऑप्शन 3 भोळेपणा, ऑप्शन 4 भोळी. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, भोळेपणा. प्रश्न क्रमांक 21, खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ऑप्शन ए नदी, ऑप्शन बी कणीस, ऑप्शन सी देखावा, ऑप्शन डी झाड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, देखावा. प्रश्न क्रमांक 22, चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत. ऑप्शन ए गणनावाचक संख्या विशेषण, ऑप्शन बी आवृत्तीवाचक संख्या विशेषण, ऑप्शन सी साकल्यवाचक संख्या विशेषण, ऑप्शन डी क्रमवाचक संख्या विशेषण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आवृत्तीवाचक संख्या विशेषण.
प्रश्न क्रमांक 23, शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन 2 शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी उभयान्वी अव्यय, ऑप्शन डी विकल्पबोधक अव्यय. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 24, पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. चारा शेळीकडून खाल्ला जातो. ऑप्शन ए कर्मकर्तरी, ऑप्शन बी भावक कर्तरी, ऑप्शन सी सकर्मक कर्तरी, ऑप्शन डी अकर्मक भावे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, कर्मकर्तरी. प्रश्न क्रमांक 25, गडद निळे जलद भरूनी आले या काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दांचा समास ओळखा. ऑप्शन ए अनुप्रास, ऑप्शन बी अलुक तत्पुरुष, ऑप्शन सी उपपद तत्पुरुष, ऑप्शन डी विशेषण पूर्वपद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उपपद तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 26, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, दत्तू हा डॅश कोण? ऑप्शन ए मी स्वतः, ऑप्शन बी माझे आजोबा, ऑप्शन सी माझा भाऊ, ऑप्शन डी माझे वडील. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, माझे वडील. या प्रश्नापासनं बुद्धिमत्ताचे क्वेश्चन चालू आहेत आणि जे फार मोठे जर क्वेश्चन असेल ना तर त्याचा फक्त मी क्वेश्चन वाचेल आणि उत्तर सांगून देईन, कारण की आपल्याला आता फक्त ह्याच्यात टाईम वाचवायचा आहे. ओन्ली आपल्याला म्हणजे काय आन्सर आहे ते चेक करायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 27, ए ही केची बहीण आहे, एन हा केचा भाऊ आहे, एस हा एनचा भाऊ आहे, आर ही एसची मुलगी आहे. तर ए आणि आर मध्ये नाते काय आहे? ऑप्शन ए आई मुलगी, ऑप्शन बी आत्याबाची, ऑप्शन सी भाऊ बहीण, ऑप्शन डी बहीण सून. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आत्याबाची. प्रश्न क्रमांक 29, एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आहे. या मार्गात ती एक टेकडीभोवती डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे? ऑप्शन ए उत्तर, ऑप्शन बी दक्षिण, ऑप्शन सी पश्चिम, ऑप्शन डी पूर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दक्षिण. प्रश्न क्रमांक 30, 2015च्या शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी होती, तर 11 सप्टेंबर 2017 रोजी कोणता वार येईल असेल? ऑप्शन ए शनिवार, ऑप्शन बी रविवार, ऑप्शन सी सोमवार, ऑप्शन डी बुधवार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सोमवार. प्रश्न क्रमांक 31चा आता हे नीट वाचता येत नाही त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगते. तर ऑप्शन नंबर सी आहे, PZ. प्रश्न क्रमांक 32, एका सांकेतिक भाषेत प्लॅटफॉर्म हा शब्द GKBSGNCL असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत रेल्वे हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, SZJKXZZ. तर हा नीट बघून घ्या कोणते स्मॉल आणि कोणते कॅपिटल आहे. प्रश्न क्रमांक 33, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 57 आहे. प्रश्न क्रमांक 34, 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल, तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार येईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मंगळवार. प्रश्न क्रमांक 35, दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 6 वेळा. प्रश्न क्रमांक 36चं जे काही नंबर सिरीज दिलेली आहे त्याचा जो पुढचा नंबर आहे तो शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 2040. प्रश्न क्रमांक 37, जर HIGH हाय बरोबर 8, मँगो बरोबर 10, तर रेट या शब्दासाठी कोणता संकेत वापराल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 11. प्रश्न क्रमांक 38, एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 958 म्हणजे हार्ड वर्क पेज, 645 म्हणजे स्टडी अँड वर्क, तर खालीलपैकी कोणते अंक व्हेरीसाठी वापरला जाईल? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, 7. प्रश्न क्रमांक 39, एक सांकेतिक भाषेत सेल्फिश हा शब्द TLEIFSH असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत FGNILSH हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंग्लिश, ENGLISH. प्रश्न क्रमांक 40, फूल बाग या शब्दजोडीचा संबंध लक्षात घेऊन तसा संबंध असलेली शब्दजोडी दिलेल्या पर्यायातून ओळखा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, तारे, आकाश, गंगा. प्रश्न क्रमांक 41, शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे, तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?
तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 24. प्रश्न क्रमांक 42. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10%. प्रश्न क्रमांक 43. एका वर्गात एन हा 5व्या क्रमांकावर आहे, एस हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. जर टी हा एन नंतर 6वा आणि एन आणि एसच्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 24. प्रश्न क्रमांक 44. एका पेटीत काही आंबे आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना प्रत्येकी सारखेच वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 80 आंबे असतील. प्रश्न क्रमांक 45. अ चे वय ब च्या वयापेक्षा तिप्पट आहे. 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर अ चे वय 31 वर्ष असेल तर ब चे व क चे आजचे वय किती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 950. प्रश्न क्रमांक 46. दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगाची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 22. प्रश्न क्रमांक 47. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती तासांनी व किती वाजता भेटतील? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. 4 तासांनी भेटतील आणि 1 वाजता भेटेल. प्रश्न क्रमांक 48. जर ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3 तर झेड बरोबर 26 तर गुड फादर हा शब्द कसा लिहाल? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. 7, 15, 4, 6, 1, 20, 8, 5, 18. प्रश्न क्रमांक 49. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 204. प्रश्न क्रमांक 50. ज्यासाठी सतत 8 दिवस काम करून 9व्या दिवशी विश्रांती मिळते असे काम लता करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल तर तिच्या विश्रांतीचा 14वा दिवस कोणता वार असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सोमवार. तर आता इकडनं जीकेचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. प्रश्न क्रमांक 51. संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इंग्लंड. प्रश्न क्रमांक 52. अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश हे कार्यकारी प्रमुख आहेत. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे राष्ट्राध्यक्ष. प्रश्न क्रमांक 53. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पश्चिमेकडून पूर्वेकडे. प्रश्न क्रमांक 54. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 180. प्रश्न क्रमांक 55. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? ऑप्शन ए पूर्व, ऑप्शन बी पश्चिम, ऑप्शन सी उत्तर, ऑप्शन डी दक्षिण. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे पश्चिम. प्रश्न क्रमांक 56. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए सरकार, ऑप्शन बी समाज, ऑप्शन सी राजकीय पक्ष, ऑप्शन डी सामाजिक संस्था. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे राजकीय पक्ष. प्रश्न क्रमांक 71. मधले जे क्वेश्चन आहे ते सुटलेले आहे ते नंतर घेऊयात. प्रश्न क्रमांक 71. कारागृह हा विषय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार राज्यसूचींमध्ये वर्गीकृत केलेला आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 7वी. प्रश्न क्रमांक 72. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचे 1930 व 1932 दरम्यान कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते? ऑप्शन ए सिलचर, ऑप्शन बी एरवडा, ऑप्शन सी तिहार, ऑप्शन डी ठाणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एरवडा. प्रश्न क्रमांक 73. भारतातील सर्वात मोठे खुले कारागृह कोठे आहे? ऑप्शन ए सांगानेर, ऑप्शन बी तिहार, ऑप्शन सी एरवडा, ऑप्शन डी नैनी.
तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सांगनेर. हा क्वेश्चन आपण नाही का स्पेसिफिक घेतला होता पुणेसाठी, पुणे जिल्हा विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो एक्झामला सुद्धा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 74 टायटल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पर्यावरण. प्रश्न क्रमांक 75 कोणत्या नदीला रक्ताची नदी असे म्हटले जाते? ऑप्शन ए लोहित, ऑप्शन बी शोणित, ऑप्शन सी दामोदर, ऑप्शन डी फल्गू. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लोहित. प्रश्न क्रमांक 76 आता इकडनं गणिताचे प्रश्न सुरू आहेत. प्रश्न क्रमांक 76 पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 245 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 77 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9ने अधिक असेल तर त्या संख्या कोणत्या? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 17, 18, 19. प्रश्न क्रमांक 78 एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 2,91,600 इतकी लोकसंख्या 2012 मध्ये त्या शहराची होती. प्रश्न क्रमांक 79 एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1386 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 80 एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 3,850 चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिज्या किती? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 35 मीटर. प्रश्न क्रमांक 81 एका घनाची बाजू 4 मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 8 पटीने. प्रश्न क्रमांक 82 एका रस्त्यावर सरळ रेषेत यू, व्ही व ए ही शहरे आहेत. यू व ए यामधील अंतर 215 किमी, व्ही व ए यामधील अंतर 140 किमी आणि यू व ए यामधील अंतर 75 किमी आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्ही हे शहर यू व ए यांच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 83 प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 1. प्रश्न क्रमांक 84 दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एक कोणाचे माप 40 डिग्री असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप किती असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 40 अंश. प्रश्न क्रमांक 85 पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 465. प्रश्न क्रमांक 86 एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती असेल? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 3.4 सेमी. प्रश्न क्रमांक 87 एक्स अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी y = 0. प्रश्न क्रमांक 88 एका स्पर्धा परीक्षेत 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 70. प्रश्न क्रमांक 89 खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? तर जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे √5. प्रश्न क्रमांक 90 संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वास्तव संख्या. प्रश्न क्रमांक 91 √7 या बहुपदाची कोटी किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 0. प्रश्न क्रमांक 92 जर 6 = 5 तर y = 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 24. प्रश्न क्रमांक 93 अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे तर अजयचे वय किती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10. प्रश्न क्रमांक 94 वर जी सिरीज दिलेली आहे तर या सामग्रीचा मध्यक कोणता? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 8. प्रश्न क्रमांक 95 याच्या संख्या दिलेल्या आहेत तर या संख्यांमधून विसंगत संख्या शोधा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 324. प्रश्न क्रमांक 96 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 7/12. प्रश्न क्रमांक 97
जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे -28. प्रश्न क्रमांक 98चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे 0.15. प्रश्न क्रमांक 99. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी असेल तर त्याचा परिघ किती असेल? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 132 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 100चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 14.02. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे कारागृह 2024-25 या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहे. संच ए आहे. हा पेपर दिनांक आजच्या दिवशी झालेला आहे 10 मे 2026 रोजी. तर हे फक्त आपण ॲन्सर की म्हणून क्वेश्चनचे मार्क किती पडले त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण डिटेल एक्सप्लेनेशन नक्की बघूया. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.